नमस्कार मित्रांनो, कोकणातील मराठी भाईकथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा. त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा. म्हणजे सगळ्या भाईकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भाईकथांचा आनंद घेता येईल. धन्यवाद. मित्रांनो, आजची जी कथा आहे ती एकनाथ नावाच्या एका व्यक्तीने आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे. एकनाथ नावाची एक व्यक्ती असते. त्याच्या कुटुंबामध्ये 3 व्यक्ती असतात. एक त्याची आई, तो स्वतः आणि त्याचा मोठा भाऊ. त्याच्या वडिलांचं निधन हे 4 महिन्यापूर्वी झालेलं असतं आणि त्यांची परिस्थिती जी आहे खूप हालाकीची असते, खूप बिकट परिस्थिती, खूप गरिबी असते. त्यामुळे आता पुढील आयुष्य कसं जाईल याची चिंता एकनाथच्या आईला लागलेली असते. एकनाथचा जो मामा आहे तो मालवण तालुक्यातील वराड या गावचा. या सगळ्या गोष्टीचा विचार करून तो एके दिवशी एकनाथच्या घरी म्हणजे आपल्या बहिणीकडे येतो आणि आपल्या बहिणीला म्हणतो की ताई, या 2 मुलांचं पालनपोषण करणं तुला फार कठीण होईल. त्यासाठी मी एक काम करतो. जो एकनाथ आहे, जो हा लहान भाचा आहे, त्याला मी माझ्या घरी घेऊन जातो. त्याचं इथून पुढचं जे शिक्षण आहे की पुढची जबाबदारी त्याची मी घेतो. त्यामुळे तू त्याची चिंता करू नकोस. आणि त्याप्रमाणे एकनाथचा जो मामा आहे, ज्याचं नाव आहे दामू, तो एकनाथला घेऊन एके दिवशी आपल्या गावी वराडला घेऊन येतो त्याला. आता त्याच्या शाळेच्या बाजूलाच, घराच्या बाजूलाच एक मराठी शाळा असते. त्याच्यामध्ये 3री 4थीमध्ये त्याचं एकनाथचं नाव तो दाखल करतो आणि एकनाथ त्या ठिकाणी आपल्या मामाच्या गावी शिक्षण घेतो. आता मामाच्या घरी मामाची आई म्हणजे एकनाथची आजी, एकनाथ आणि मामा असे 3च व्यक्ती असतात. मामाचं लग्न काही झालेलं नसतं आणि मामाचा मुख्य व्यवसाय हा शेतीचा असतो. शेती मात्र भरपूर असते त्यांची. माडांची झाडं असतात, त्यानंतर सुपारीची झाडं असतात, भात शेती मोठ्या प्रमाणावरती. आता शेतामध्ये तो काय करायचा, कडधान्य पिकवायचा, कुळीत, उडीद, मूग, चवळी, त्यानंतर भात शेती मोठ्या प्रमाणावर करायचा. त्यानंतर पालेभाज्यांची लागवड करायचा आणि हे सगळं तो आजूबाजूच्या गावामध्ये विकायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशावरती त्याचं कुटुंब अगदी बऱ्यापैकी चालायचं. तर आता एकनाथ आहे तो त्याच्या मामाच्या गावी शिक्षण घेत असतो. यामध्ये आता बरीच वर्ष निघून जातात. एक 5-6 वर्षाचा काळ निघून जातो आणि आता 9वीमध्ये एकनाथ शिकत असतो. ही गोष्ट जवळजवळ 30-35 वर्षापूर्वीची आहे. त्यामुळे फारशा सोयी सुविधा त्यावेळी नव्हत्या. एके दिवशी रात्री 3 जण हे जेवण करत असतात. एकनाथची आजी, मामा आणि एकनाथ. एकनाथचा मामा एकनाथला म्हणतो आणि आपल्या आईला म्हणतो, म्हणजे एकनाथच्या आजीला म्हणतो की भात कापणीचा सीझन आता बऱ्यापैकी संपलेला आहे आणि आता आपल्याला कडधान्याची पेरणी करायची आहे शेतामध्ये. त्यासाठी उद्या नांगरणी करायची आहे आणि एकनाथ, तुला उद्या सुट्टी आहे, उद्या रविवार आहे, तेव्हा आपण सकाळी लवकर उठून पहाटे जाऊन शेतावरती बैलांना घेऊन नांगरणी करूया आणि कडधान्याची पेरणी करूया. तर एकनाथ म्हणतो, ठीक आहे मामा, मग उठतो मी सकाळी लवकर, मला तू उठव, आपण दोघेही बैलांना घेऊन शेतावरती जाऊन नांगरणी करू. आता या मामाला सवय असते की पहाटे बैलांना घेऊन आपण शेतावरती काम केल्यामुळे बैलांनाही उन्हाचा त्रास होत नाही आणि आपल्यालाही उन्हाचा त्रास होत नाही आणि काम अगदी व्यवस्थित वेळेवरती होतं. त्यासाठी त्याची एक सवय असते, कुठचंही काम हे सकाळी पहाटे उठूनच सुरुवात करायची. आता 3घेही झोपायला जातात. आम्हाला आता त्या विचारामध्ये झोपच येत नसते की सकाळी लवकर उठायचं आहे, बैलांना घेऊन शेतावरती जायचं आहे, एकनाथला उठवायचं आहे, त्याला घेऊन जायचं आहे. असं म्हणता 1-1:30च्या दरम्यान त्याला कशीबशी झोप लागते. आता त्या 30-35 वर्षाच्या पूर्वीची ही गोष्ट असल्यामुळे त्यावेळी घड्याळाची वगैरे व्यवस्था नव्हती. मोबाईल तर नव्हतेच, पण घड्याळ पण असं नसायचंच. आता कोंबड्याच्या आरवण्यावरतीच पहाटे सगळा वेळेचा अंदाज घेतला जायचा. पहिला कोंबडा आरडला म्हणजे 3:30-4 वाजले, दुसऱ्या वेळा आरडला म्हणजे 5-5:30, तिसऱ्या वेळी आरडला म्हणजे 6-6:30 वाजले. असा अंदाजावरतीच सगळी कामं चालायची. मामाला आता कोंबडा आरवण्याचा आवाज आला आणि तो दचकून उठला. त्याला वाटले पहाट झाली. त्याने लगेचच एकनाथला अंथरुणातून हलवलं. एकनाथ उठ, चल, आपल्याला जायचं आहे ना नांगरणी करायसाठी, चल उठ लवकर, तोंड धुवून घे, आपण चहा पिऊ आणि बैलांना घेऊन
शेतावरती जाऊ. एकनाथही लगेच उठला. हो मामा, उठलो मी आता. तोंड वगैरे धुवून आपण बैलांना घेऊन चहा पिऊन नंतर बैलांना घेऊन शेतावरती जाऊ. आता एकनाथची आजी देखील उठली. तिने चुलीवरती कोरा चहा ठेवला. परंतु ती एकनाथला आणि दामूला म्हणाली, अरे दामू, अरे किती वाजले? अगं आई, 3:30-4 वाजले. आत्ता कोंबडा आरवला आणि त्याच्या आरवण्यानेच मला जाग आली, त्यामुळे 3:30-4 वाजले असणार. तर आजी म्हणते, नाही रे, माझा अंदाज आहे तर 3:30-4 नाही वाजलेत आणि कोंबडा आरवल्यावर मलाही जाग येते, परंतु आज जाग आली नाही मला आणि मला कोंबडा आरवण्याचा आवाज देखील आला नाही. तर दामू म्हणतो, नाही 15-20 मिनटापूर्वी कोंबडा आरवला, त्यानंतर मी उठलो आणि तुला उठवलं आहे. पण आजी परत त्याला सांगत होती दामूला की नाही, पहाट झालेली नाही, माझा अंदाज आहे त्यामुळे पहाट झालेली नाही. तरी दामू ऐकायला तयार नव्हता आणि चुलीवर आजीने ठेवलेला चहा दोघांनी कपामध्ये ओतून दिला. दोघांनी घेतला आणि दोघे गोठ्यात गेले आणि बैलांना दोरीला बांधून एका बैलाला एकनाथने आपल्या हातामध्ये पकडलं, दुसऱ्या बैलाला दामूने आपल्या हातात पकडलं आणि एका हातामध्ये त्याने नांगर आणि जू घेतला आणि दोघेही आता पहाटे शेतावरती जायला निघाले. अर्धा 1 किलोमीटरवरती त्यांचं शेत होतं. आता घरापासून ते अर्ध्या किलोमीटर अंतरावरती आले होते आणि तिथून एक व्हाळ लागायचा. छोटासा व्हाळ होता आणि व्हाळाच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांची शेती लागायची. आता हा व्हाळ पार करून पलीकडे जावं लागत असे शेतीत जाण्यासाठी म्हणून. आता नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ असल्यामुळे त्यावेळी काय व्हाळामध्ये जास्त पाणी नसतं, असलं तर गुडघ्याच्या खाली जेमतेम पाणी, कारण व्हाळांचं पाणी लवकरात लवकर आटतं. नदी असेल तर त्याचा प्रवाह 12ही महिने चालू असतो, पण व्हाळाचा जो प्रवाह आहे किंवा त्यातला पाणीसाठा आहे तो लवकरात लवकर कमी होतो. जे नोव्हेंबर-डिसेंबरपासून तो पूर्ण कमी व्हायला लागतो. आता हे दोघे त्या व्हाळाच्या दिशेने जात होते, कारण व्हाळाच्या पलीकडे गेल्यानंतर शेतीत जाणार होते. आता व्हाळाकडे जवळ येता त्यांना व्हाळातून पाणी मोठा आवाज करत प्रवाह वाहतोय त्या व्हाळातून पाण्याचा, असा त्यांना आवाज यायला लागला. तसं दामूने एकनाथला विचारलं, एकनाथ, अरे तुला या व्हाळातून पाणी वाहण्याचा आवाज येतोय काय रे? तर म्हणाला, होय मामा, या व्हाळातून मोठमोठ्याने पाणी वाहतोय, पाण्याचा प्रवाह वाहतोय, असा खळखळाट मला ऐकायला येतोय. पण आता ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या व्हाळात एवढं पाणी आलं कुठून? असं एकनाथ त्या मामाला विचारतोय. तर मामा म्हणतो, मला पण काही कळत नाही रे, पण पाण्याचा आवाज येतो, आपण अजून पुढे जाऊन बघूया नक्की काय परिस्थिती आहे ती. असं म्हणून दोघेही आता बैलांना घेऊन त्यांच्या दोऱ्या हातात पकडल्यात आणि दोघेही त्या बैलांना घेऊन काळोखातून पुढे चालत आहेत. आता ते बऱ्यापैकी त्या व्हाळाच्या जवळ पोचले आणि पुढे पाहत तर एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना त्यांना समोर दिसली. त्या व्हाळामध्ये भरपूर पाणी आलेलं, जसं पुराचं पाणी यावं, भरपूर पाऊस लागावा आणि पूर यावा आणि त्या पुराच्या पाण्याने तो व्हाळ तुडुंब भरून वाहावा, अशी परिस्थिती समोर होती. तो व्हाळ दुथडी भरून वाहत होता. भरपूर प्रवाह त्या पाण्याचा त्या व्हाळामध्ये होता. आता एकनाथ आणि दामू दोघेही आपापसामध्ये बोलू लागतात की अरे पाऊस नाही, पाणी नाही, इकडे कुठे धरण नाही पाणी सोडण्यासाठी, तर अचानक या व्हाळामध्ये पाणी एवढं आलं कसं? दोघेही एकमेकांकडे बघून आश्चर्यचकित होत आहेत. आता मात्र एकनाथला थोडी भीती वाटू लागते आणि तो मामाला म्हणतो, मामा चल आपण घरी निघून जाऊया, मला काही बरोबर दिसत नाही आहे. अरे हा पाण्याचा प्रवाह बघ कसा, आणि आपण पलीकडे जायचं कसं, ह्या भानगडीत आपण पडूया नको, चल मामा आपण घरी जाऊया, उद्या काय ते बघू. मामा म्हणतो, ठीक आहे एकनाथ, मला पण हे काही ठीक दिसत नाही आहे, कारण ह्या सीझनमध्ये एवढं ह्या व्हाळाला पाणी येणं अशक्यच आहे ही गोष्ट, चल आपण निघून जाऊ. आणि दोघेही आता मागे वळणार एवढ्यात एकनाथच्या हातात जो बैल दोरीने त्याने पकडलेला असतो तो अचानक हिसका देतो आणि एकनाथच्या हातातून त्याची दोरी सुटते आणि तो अचानक त्या व्हाळाच्या प्रवाहामध्ये उडी घेतो आणि पलीकडे जाण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. तो पाय मारत असतो पुढे जाण्यासाठी म्हणून, परंतु त्याला त्या एवढ्या प्रवाहामध्ये पुढे जाता येत नव्हतं. आणि मामा आणि मी म्हणजे एकनाथ जो त्याला बोलवण्याचा प्रयत्न करतायत मागे, परंतु तो मागेही येत नव्हता आणि पुढेही जात नव्हता. एवढ्यात मामा त्याला बोलवण्याचा प्रयत्न करतोय, तेवढ्यात मामाच्या हातात जो बैल होता त्यानेही हिसका दिला आणि त्यानेही पाण्यात उडी मारली
आणि तोही पलीकडे जाण्यासाठी म्हणून त्या पाण्यात पोहू लागला. आता प्रवाह एवढा होता की आता त्या बैलांना पोहून पलीकडे जाणं शक्य नव्हतं. आता ते बऱ्यापैकी वाहत 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 आता हळूहळू खाली जात होते प्रवाहाच्या दिशेने. हे सगळं मामाने पाहिलं. तर एकनाथ मामाला सांगतोय, मामा ते बैल पलीकडे जातील किंवा काटाला येतील, आपण इथे थांबूया, नको आपण घरी जाऊया, मला आता भीती वाटते, मला हे काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय, मला हे काहीतरी भूताटकीचा प्रकार वाटतोय, मामा आपण घरी जाऊया. तर मामा म्हणतो, अरे एकनाथ घाबरतोस का? अरे पहाड झाली आहे आणि आता भूतं कुठून आली आहेत, मी एक काम करतो, त्या बैलांना घेऊन येतो मागे, नाहीतर ते बुडून मरणार. तर हा एकनाथ त्याला थांबवतोय, मामा तू उडी मारू नको, मामा चल आपण घरी जाऊया. असं म्हणता एकनाथच्या मामाने देखील त्या वाळाच्या प्रवाहामध्ये, त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उडी मारली आणि तोही बैलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. परंतु प्रवाह एवढा होता की तो देखील त्या बैलापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होता, परंतु तो पोचत नव्हता. आता तिघेही बैल आणि मामा हे देखील आता वाहत 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 त्या प्रवाहाच्या दिशेने खाली जात होते. हे सगळं एकनाथ पाहत होता आणि तो आता मोठमोठ्याने ओरडायला लागलेला, वाचवा, माझ्या मामांना वाचवा, धावा, कोणीतरी धावा. आणि तो जोरजोरात आता रडू लागला होता. पण आजूबाजूला कोणच नव्हतं, कारण ती पहाट नव्हती, तर रात्रीचे 2:30 वाजले होते. 2:30 वाजता त्या मामाला कोंबडा आरवण्याचा आवाज ऐकू आला होता, भास झाला होता आणि तो उठला होता. त्याला वाटलं होती पहाट झाली आणि म्हणून ते दोघेही आता शेताच्या दिशेने जात होते आणि हा प्रकार त्यांच्यासोबत घडला होता. आता हा जोरजोरात ओरडतोय, वाचवा, माझ्या मामाला वाचवा, कोणीतरी धावा. पण कोणीही वाचवायला येत नव्हतं. बऱ्यापैकी काळोख आता पडलेला होता. आता एकनाथने निर्णय घेतला की आता इथे आपण थांबायचं नाही, धावत घरी निघून जायचं आणि घराच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना उठून आणायचं. आता तो घराकडे येण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याला घराकडे येण्याची वाट दिसत नव्हती. तो सैरा त्या वाटेने पळत होता, परंतु त्याला मुख्य जी वाट आहे घराकडे येण्याची ती दिसत नव्हती. याच्यामध्ये 1-1.25 तास निघून गेला आणि आता मात्र एकनाथला त्या वाडीमध्ये आपल्या घरांच्या आजूबाजूला कोंबड्या आरवण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तसा तो जोरात धावू लागला आणि आता त्याला मात्र स्पष्ट ती वाट घराकडे येण्याची दिसू लागली होती. तो धावत आला. त्याने आजीला उठवलं आणि आजीला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की असं झालं, मामाने पाण्यात उडी मारली, बैलही पाण्यामध्ये वाहून गेलेत आणि त्या व्हाळाला भरपूर पाणी आलं आहे. आजी आश्चर्यचकित झाली, अरे पाणी कुठून येणार? ना पाऊस पडला ना काय झालं आणि त्या व्हाळाला पाणी आता ह्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कसं येणार? आजी म्हणाली, जा आजूबाजूच्या शेजाऱ्यांना उठव आणि त्यांना घेऊन जा. तसं मी एकनाथने आजूबाजूच्या 2-4 शेजाऱ्यांना उठवलं आणि त्यांना ही घडलेली सगळी घटना सांगितली की असं झालं आणि माझ्या मामाने पाण्यामध्ये उडी मारली आणि तो वाहत खाली गेला. आता मात्र 5-5:30 वाजले होते. सगळेजण आता धावत कंदील घेऊन त्या व्हाळाच्या दिशेने आले आणि व्हाळाच्या दिशेने ते आता जवळपास व्हाळाकडे पोचले आणि त्यांनी जो आता प्रकार बघितला होता तो फार वेगळा होता. व्हाळामध्ये ढोपराच्या खाली पाणी होतं आणि थोडा प्रवाह वाहत होता. हे सगळं बघितलं आणि एकनाथ अतिशय घाबरागुबरा झाला. तो म्हणतो, आम्ही आत्ता इथे आलो तेव्हा तो तडी भरून वार पूर्णपणे पाण्याने वाहत होता आणि त्यामध्ये बैलांनी उड्या घेतल्या. बैलांना वाचवण्यासाठी मामाने त्याच्यामध्ये उड्या घातल्या आणि मामा आणि बैल दोघेही वाहत खाली गेले. पण ते सगळं बघून ते शेजारी होते ते आश्चर्यचकित झाले होते. अरे काय सांगतोस तू? तुला भास झाला की काय सांगतोस तेच आम्हाला कळत नाही आहे. त्या व्हाळामध्ये बघ आता पाणीच नाही आहे आणि जर तू पाणी आलं असं म्हणतोस, आजूबाजूला पाण्याच्या खुणा दिसल्या पाहिजे होत्या किंवा ओलं झालेलं असं दिसलं पाहिजे होतं. आता या व्हाळामध्ये एवढ्याशा प्रवाहामध्ये कोण वाहून जाणार? आता तो सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता एकनाथ की आम्ही आलो तेव्हा पाणी होतं, दुतडी भरून वाहत होता आणि मामाने त्याच्यामध्ये उडी घातली आणि मामा या दिशेने वाहत खाली गेला आणि बैल पण खाली वाहून गेले. यांनी आता त्याच्यावरती थोडाफार विश्वास ठेवायला सुरुवात केली की असं तू म्हणतोस तर ठीक आहे, चल मग आपण आता बैलांना शोधण्यासाठी पुढे जाऊया. आणि प्रवाहाच्या दिशेने ते त्या व्हाळातून खाली जाऊ लागले. तर काय आश्चर्य, एका झाडाच्या पाळांमध्ये एक बैल अडकलेला होता आणि ते त्याचा मृत्यू झाला होता. आता हे आश्चर्यचकित झाले. आता असा बैल त्या
झाडाच्या मुळांमध्ये अडकून पाण्याच्या प्रवाहामध्ये येऊनच अडकून तो मरू शकतो. आता त्यांना काही गोष्टी आश्चर्यचकित करणाऱ्या वाटू लागल्या की बैल असा कसा मेला इकडे येऊन. त्यांनी थोडंफार पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पुढे गेल्यानंतर दुसराही बैल त्या व्हाळामध्ये बुडून मेलेला होता. अक्षरशः पाणी तर नव्हतं, पाणी खूप कमी होतं, परंतु दुसराही बैल पुढे मेलेला त्यांना आढळला. आता सगळे शॉक होते की काय घटना घडली. आता बघतोय म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हे त्यांना कळत नव्हतं. एकनाथ म्हणतोय माझा मामा पण त्या दिवशीने पुढे पुढे वाहत गेला आहे. आणि सगळेजण आता त्या मामाला शोधू लागले होते. आता बऱ्यापैकी उजाडलं होतं आणि आता दिसू लागलं होतं. पुढे शोधता शोधता मामा देखील पुढे 2 झाडांच्या मधोमध त्याचा प्रेत अडकलेलं सगळ्या गावकऱ्यांनी, त्या शेजाऱ्यांनी पाहिलं. आणि परिस्थिती त्या सगळ्या 2 बैल आणि त्या मामांना बघून असं वाटत होतं की खरोखरच हे पुराच्या पाण्यामध्ये वाहून आले आणि अडकून त्यांचा मृत्यू झाला म्हणून. परंतु पाण्याचे कोणत्याही खुणा त्या व्हाळामध्ये त्यांना दिसत नव्हत्या. जर पाणी आलं असतं तर पाण्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे व्हाळाचा तो भिजला असता. तर अशा कोणत्याही खाणाखुणा तिथे नव्हत्या. परंतु ते तिघेही बुडून मेले हे मात्र त्यांना त्या सगळ्या परिस्थितींवरून समजत होतं. तर अशी एक भयानक घटना एकनाथ नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडली 30-32 वर्षापूर्वी. ती त्यांनी आम्हाला या चॅनलवरती सांगितली होती. आता एकनाथ जी व्यक्ती आहे त्यांचं वय 62-63 वर्ष आहे आणि त्यांनी आम्हाला हा जो त्याला अनुभव आला तो चॅनलवरती सांगितलेला होता, तो आपण आज भयकथेच्या माध्यमातून पाहिला. तर अशी एक आगळी वेगळी घटना त्या गावामध्ये घडली आणि सगळ्यांना म्हणजे कोणाचा विश्वासच बसत नव्हता या गोष्टीवर की नक्की घटना काय घडली. आणि आजपर्यंत हे कोडं बनून राहिलं की नक्की त्यांचा मृत्यू हा कशामुळे झाला. ते 2 बैल आणि त्या मामाचा मृत्यू कशामुळे झाला, नक्की पाण्यामुळे झाला की अन्य काही गोष्टींमुळे झाला. आणि त्या एकनाथला देखील काही समजलं नव्हतं, कारण तो सांगत होता की नदी व्हाळ जो आहे तो दुतडीवरून वाहत होता आणि त्या प्रवाहामध्ये बैलांनी उड्या घेतल्या आणि त्यांना वाचवण्यासाठी म्हणून मामाने उड्या घेतल्या, असं तो शेवटपर्यंत सांगायचा. मित्रांनो, अशी एक भयानक कथा आपण या चॅनलवरती पाहिली. जर कथा तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला कथा कशी वाटली. आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.